मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागू असून नाराज गट जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील शेकडो आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत। आज सलगरे येथील संग्राम कांबळे, काननवाडी अंकुश भोरे, रामदास भोरे, आरग येथील संतोष चव्हाण, बेडग येथील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या सह समितदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला। यावेळी महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेत्रे, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे, अमरदादा पाटील, प्रवीण धेंडे, अरविंद पाटील, जयसिंग तात्या चव्हाण, सलीम पठाण, योगेश दरवणकर, मलिक शुभम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आज ग्रामीण भागातनं प्रचंड मोठा ओघ त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं फार मोठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पसंती दाखवली जाते। आज या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पैलवान आनंद सागरजी पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे, संघटक सलीम पठाण, त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा कुरणे, त्याचबरोबर अमरदादा पाटील, ग्रामीण भागातनं ज्यांचं एक ताकदीनं नाव घेतलं जातं असे आमचे अरविंद पाटील, त्याचबरोबर त्या ठिकाणी माणिकाला, त्याचबरोबर बेडगचे ग्रामपंचायत समितीचे सदस्य आमचे श्री पाटील साहेब, त्याचबरोबर सर्वच कैलास पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, आणि त्याचबरोबर असणारे सगळे पक्षात आमच्या परिवारात आलेले नवीन सदस्य, विशेष करून मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे साहेब यांनी जो कष्ट घेऊन त्या ठिकाणी प्रवेशासाठी सातत्यानं त्यामध्ये सातत्य ठेवलं असे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे साहेब, सर्वच माझे आज प्रवेश केलेले आमचे कार्यकर्ते बंधू सगळे